नाशिकमध्ये 255 कुटुंबांचा हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश, गरिबी आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत धर्मांतर केलं जात असल्याचा नरेंद्राचार्य महाराजांचा दावा. शिखर बँक घोटाळ्याच्या प्रकरणी कोर्टानं स्वीकारला क्लोजर रिपोर्ट. कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं कोर्टाकडून नमूद. अण्णा हजारेंसह इतरांच्या याचिकाही फेटाळल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. बारामतीमधील अजित पवारांच्या स्मृतीस्थळी भक्तिमय भजन कार्यक्रम. संगीताच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामधील प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता. अहवालामधून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. जहाल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. राज्यात भाजपमध्ये मी म्हणतो तोच शब्द अंतिम. मुख्यमंत्र्यांचे एबीपीच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य, तर मदरशांबाबतच्या काही वक्तव्यांचंही समर्थन. स्वारगेटमधल्या बलात्कार प्रकरणाला वर्ष उलटलं तरीही परिस्थिती जैसे थे. स्वारगेट स्थानकाची सुरक्षा व्यवस्था अजूनही ढिसाळ असल्याचं उघड. एबीपी माझाचा स्थानकामधून रियालिटी चेक. अफगाणिस्तानच्या 274 दहशतवाद्यांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तानचे 12 जवान शहीद झाले अशी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांची माहिती. तर आमच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 55 जवान ठार झाल्याची अफगाणिस्तानची माहिती. कुनो राष्ट्रीय उद्यानामधील गामिनी नावाच्या मादीने दिला 4 बछड्यांना जन्म. आणखी 9 चित्ते दक्षिण आफ्रिकेमधून भारताकडे रवाना. भारतामध्ये चित्त्यांची एकूण संख्या 39 वर, त्यापैकी 28 चित्ते भारतामध्ये जन्मले. आणि तमिळ अभिनेता थलपती विजयच्या वैवाहिक आयुष्यामध्ये वादळ. दुसऱ्या अभिनेत्रीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज दाखल.